नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील केरोसिनचे किरकोळ विक्रेते, होलसेलर, सेमी होलसेलर यांना म्हणजेच की परवडण्याच्या नूतनीकरण करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे. व काय केलेले आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्यांमध्ये केरोसिनचं वितरण होत नसल्यामुळे बऱ्याच साऱ्या केरोसिन विक्रेते जे काही आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या परवान्याचा नूतनीकरण करण्यात आलेले नव्हतं. याचबरोबर आता राज्यांमध्ये एखादा परवानाधारक जर मयत झालेला असेल तर त्यांच्या वारसाला हा परवाना देण्यासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे. यांच्या अंतर्गत किरकोळ विक्रेत्यांचं ज्या होलसेलरचं परवाना जे काही एक्सपायर झालेला असेल त्यांना परवान्याचा नूतनीकरणाचा आवाहन करण्यात आलेलं जे कोणी परवानाधारक मयत झालेलं असेल या वारसांना या परवान्यासाठीचा अर्ज करण्यात यावं. व एकंदरीत आपण जर पाहिलं तर केरोसिनच्या वितरणासाठी प्रति लिटर 135 पैसे अर्थात म्हणजेच की 1350 हे प्रति 1000 लिटर एवढं अनुदान या ठिकाणी एका कमिशन दिलं जाणार आहे. हे कमिशन अतिशय तोकडे. यापूर्वी सुद्धा कमिशनसाठी एक मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती. आता यांच्यामध्ये परवाना नूतनीकरण करायचं त्यांच्यासाठी खर्च करावा व केरोसिन हे फक्त आणि फक्त दिवसासाठीच मर्यादित वितरणासाठी मंजूर देण्यात आलेली आहे. मंजूर वितरण हे मर्यादित कालावधीमध्ये असेल त्यांच्यासाठी कोणी परवान्याचे नूतनीकरण करेल हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. व एक्सपायर झालेले असतील त्यांना तत्काळ आपल्या परवान्यासाठी नूतनीकरण करा अशा प्रकारचे आव्हान या ठिकाणी देण्यात आलेले आहे. एखाद्या गावामध्ये परवाना एक्सपायर झालेला असेल तर बाजूच्या गावात जर एखाद्या विक्रेत्यांकडे परवाना असेल तर त्यांच्यामध्ये गावामधून बाजूच्या गावाचं वितरण देखील केलं जाणार आहे. यांच्यामुळे जर आपल्या परवानाचे नूतनीकरण शकता जर परवानाधारक मयत झालेला असेल तर त्यांना परवाना पुन्हा त्यांच्या वारसाला घेऊ शकतात व नूतनीकरण सेतू केंद्रामध्ये जाऊन करू शकतात. आपण जर आपला ऑनलाईन लॉग इन मधून आपले सरकार पोर्टलवर देखील करू शकता. यांच्या अंतर्गत परवाना नूतनीकरण झाल्यानंतर या केरोसिनचं प्रति लिटर AI आणि PHS जे काही कार्डधारक आहे त्यांना प्रति कुटुंब 3 लिटर एवढं वितरित केलं जाणार आहे. धन्यवाद.